Hello everyone. Today we are going to learn the concept that is the role of the enterprise and the reasons for growth of the ERP market. So the first point is the role of the enterprise. So role of the enterprise means that what is meant by enterprise? Enterprise is a group of people with a common goal, and to achieve that goal they are uses some resources, and these resources are manpower, machinery, method, material and money. या 5 रिसोर्सचा यूज करणार आहेत आणि ते काय करणार आहेत, जे काय त्यांचे कॉमन गोल आहेत ते कॉमन गोल अचीव करणार आहेत, ते म्हणजेच काय असणार आहे, एंटरप्राइज असणार आहे. ओके, आता इथे एंटरप्राइजचे रोल आपण फाइंड करतोय. मीन्स जेव्हा एखादी एंटरप्राइज किंवा एखादा बिझनेस डिसाईड करतो की त्यांच्या सिस्टीममध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना ERP इम्प्लिमेंट करायचं आहे, मीन्स ERPचं सॉफ्टवेअर यूज करायचं आहे, जी काय त्यांची सिस्टीम मॅन्युअली आहे किंवा थोडीशी सॉफ्टवेअर यूज करत होते, ह्याच्याऐवजी त्यांना ते ERPचे सॉफ्टवेअर त्यांना यूज करायचे असतील तर ते एंटरप्राइज कुठले रोल परफॉर्म करतो, आणि ते रोल म्हणजे आपण याच्यामध्ये बघणार आहे. दॅट इज द रोल ऑफ द एंटरप्राइज. So the first one is to identify the consulting firms. To identify consulting firms means की आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलं पॅकेज आपण घेणार आहे, म्हणजे ERPचे कुठले वेगवेगळे वेंडर्स अवेलेबल आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज आहेत जे ERPचे सॉफ्टवेअर तयार करतात किंवा डिझाईन करतात. ते आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय करून काढणार आहे. आणि ॲज वेल ॲज कन्सल्टिंग फर्म्स, म्हणजे काही असे कन्सल्टंट असतात की जे काय करतात की तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर चूज करायचं आहे किंवा कुठलं ERPचं सॉफ्टवेअर तुमचं बेस्ट आहे हे तुम्हाला, म्हणजे तुमचे सिस्टीमचे नीड्स काय, तुमच्या सिस्टीमचे प्रोसेसेस काय असतील, बिझनेस प्रोसेसेस और ट्रान्झॅक्शन्स काय असतील त्याच्यावरती ते स्टडी करतात. आणि आत्ता मार्केटमध्ये ERP कंपनी ज्या सॉफ्टवेअर तयार करतात त्यातले कुठले सॉफ्टवेअर तुमच्या बिझनेससाठी बेनिफिशियल आहे हे आयडेंटिफाय करून द्यायचं काम कोण करतं, कन्सल्टंट करतो. आणि तो कन्सल्टंट म्हणजेच काय, टू आयडेंटिफाय दी कन्सल्टिंग फर्म्स. ओके, ॲज वेल एज काय आपण काय करणार आहे की कुठल्या ERP वेंडरकडून आपल्याला ते ERPचं सॉफ्टवेअर सिलेक्ट करायचं आहे. म्हणून आपण म्हटले टू सिलेक्ट द पॅकेज अँड पीपल. मीन्स काय करणार आहे की आपण कुठल्या कंपनीचे पॅकेजेस आपण घेणार आहे किंवा कुठल्या कंपनीकडून आपण तो पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आपण डिझाईन करून घेणार आहे हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं. ॲज वेल ॲज टू सिलेक्ट द पीपल. तर पीपल म्हणजेच काय असणार आहेत, इथं हे जे पीपल आहेत हे कुठले असणार, तुमच्या सिस्टीममधले सुद्धा असणार आहेत, त्याला आपण म्हणतो इन हाऊस. ओके, आणि आउट हाऊस म्हणजेच काय, सिस्टीमच्या बाहेरचे, म्हणजे तुमच्या कंपनीमधले काम करणारे लोक ह्याला म्हणणारे आपण इन हाऊस, आणि कंपनीच्या बाहेरचे लोक असतात त्याला म्हणणारे आपण आउट हाऊस. ह्या सगळ्या टाईपच्या लोकांना हायर करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही एकदा डिसाईड केलं आहे की तुम्हाला ERPचं पॅकेज किंवा सॉफ्टवेअर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं की त्याला लीडर तुम्हाला चूज करायला लागेल की जो तो इम्प्लिमेंटेशनची फेज तुमची लीड करणार आहे, तो लीडर असणार आहे. ॲज वेल ॲज तुमची वर्क टीम असणार आहे जी त्याच्या हाताखाली काम करेल, ती वर्क टीम असणार आहे. ॲज वेल ॲज इम्प्लिमेंटेशन टीम असणार आहे जी इम्प्लिमेंट करणार आहे. ओके, आता वेंडरची पण काही लोक असतात की जे येऊन तुम्हाला प्रत्येक वेळेला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील, त्यामुळे वेंडरची लोक असणार आहेत. ॲज वेल ॲज इथं आपण म्हटलं आहे, इथं आहे बघा की हायर कन्सल्टन्स. असे कन्सल्टन्स आपल्याला हायर करावे लागतील जे आउट हाऊस असणार आहेत, आपल्या सिस्टीमच्या बाहेरची लोक असणार आहेत की जे आपल्या बिझनेस आणि ते पर्टिक्युलर वेंडर असेल जिच्या कंपनीचे आपण सॉफ्टवेअर घेतोय ह्या दोघांमध्ये कोलॅबरेशन, दोघांमध्ये कम्युनिकेशन करायचं काम कोण करणार आहे, कन्सल्टंट करणार आहे. म्हणजे अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहिती असतात पण आपण त्यांना सांगू शकत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी त्यांना कम्युनिकेट करणं, त्या वेंडरशी कम्युनिकेट करणं आणि त्यांच्याकडून त्या टाईपचं सॉफ्टवेअर तयार करून घेणं. कारण असं कुठलंही सॉफ्टवेअर तयार नाही आहे की जे तुमच्या सिस्टीमला 100% फिट बसेल. ओके, त्यामुळे काही ना काही ते मॉडिफिकेशन, चेंजेस त्यांना करावेच लागतात. त्यामुळे जरी सॉफ्टवेअर डिझाईन केलं असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही काहीमध्ये ॲड किंवा डिलीट तुम्हाला त्या ठिकाणी करावंच लागेल. आणि हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या सिस्टीमचे प्रोसेसेस किंवा सिस्टीमचे जे फंक्शन सांगत नाही आहे, क्लिअरली बोलत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी त्या वेंडरला कळत नाहीत. आणि सपोज आपल्याकडून एखादी गोष्ट राहिली सांगताना तर ते सिस्टीममध्ये इम्प्लिमेंटही केली जाणार नाही आहे. त्यामुळे ही जो कन्सल्टंट असणार आहे तो काय करतो की आपल्या सिस्टीमचे सगळे प्रॉस कॉन्स, म्हणजे काय आपल्या सिस्टीममध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्याचं पूर्ण क्लिअर इन्फॉर्मेशन तो काय करणार आहे, ERP वेंडरला देणार आहे. आणि त्या टाईपचंच तो सॉफ्टवेअर काय करतो, डिझाईन करतो. नेक्स्ट वन आहे टू प्ले अ रोल ॲज अ इंटिग्रेटर ऑर फॅसिलेटर अँड डिसिजन मेकर. म्हणजेच काय, एंटरप्राइजला अजून एक रोल काय, एक रोल कुठला मिळाला आहे तर ॲज अ इंटिग्रेटर. मीन्स काय, सगळ्यांना एकत्रित घेऊन त्याला काम करावं लागणार आहे. ओके, सो इंटिग्रेटर. फॅसिलिटेटर म्हणजे काय,
ज्याला ज्याची गरज आहे. ओके, फॅसिलिटेटर मीन्स आपण म्हणतोय की सपोज एखादी वर्क टीम आहे, त्याला कुठल्या तरी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असेल किंवा काय टेक्नॉलॉजीची गरज असेल, त्यांना ज्याची गरज आहे त्यांना त्या नीड्स प्रोव्हाइड करणं हे ॲज अ फॅसिलिटेटर. ओके, त्यामुळे तो ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून जो ॲक्ट्स होणार आहे. अँड ॲज वेल ॲज डिसिजन मेकर. जेव्हा एखादा अशी कंडिशन येईल की ज्याला त्याला हार्ड डिसिजन घ्यावे लागतील, त्याला तो काय करणार, डिसिजन मेकर म्हणून सुद्धा ॲक्ट्स होणार आहे. नेक्स्ट पण आहे इंटिग्रेशन ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट्स. अजून काय करतोय की एंटरप्राइजला काय करावे लागणार आहे की सगळे आपले बिझनेस कॉम्पोनंट्स आहेत ते इंटिग्रेट करावे लागणार आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे डिसाईड फायनल गोल्स. आपला फायनली सॉफ्टवेअर कशा टाईपचा हवा आहे, आपल्या फायनल सॉफ्टवेअरमध्ये आउटपुट काय आलं पाहिजे, आपण कुठले इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी फिल करणार आहे आणि त्यातून कशा टाईपचं आपल्याला आउटपुट मिळालं पाहिजे, हे सगळं फाइंड आउट करणं म्हणजेच काय, डिसाइडिंग द फायनल गोल्स. हे फायनल गोल डिसाईड करायचं काम कोण करतं, एंटरप्राइज करतं. नेक्स्ट आहे हायर कन्सल्टंट. जसं मगाशी आपण म्हणलं की काय असणार आहेत, आउट हाऊस टीम असणार आहे, म्हणजे बाहेरची लोक असणार आहेत. ह्यांना आपण सॅलरी बेसिसवरती ॲड केलं जातं. म्हणजे त्यांना काय असणार, 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी ठराविक पिरियडसाठीच त्यांना फक्त हायर केलं जातं आणि ती लोक तेवढ्या पिरियड पुरतं काय करणार आहेत, आपली एंटरप्राइज आणि त्या पर्टिक्युलर वेंडर ज्याचं आपण सॉफ्टवेअर आपण परचेस करून घेतो ज्याच्याकडून, ह्या दोघांमध्ये कम्युनिकेट करणं, कोलॅबरेशन करणं, त्यांना हवी असलेली माहिती देणं, माहिती प्रोव्हाइड करणं, हे काम कोण करणार, तो हायर कन्सल्टंट करणार आहे. त्यामुळे हायर कन्सल्टंट हे एक झालं, हा पण रोल आहे एंटरप्राइजचा. नेक्स्ट आहे टू डेझिग्नेट द राईट पीपल टू लीड द प्रोजेक्ट. ऑल्सो दे हॅव टू फाइंड आउट दी राईट पीपल. म्हणजे लोकांच्या स्किलनुसार, त्यांच्या टॅलेंटनुसार, त्याच्या नॉलेजनुसार त्यांना राईट पीपल राईट टाईमला आणि राईट ठिकाणी राईट पोझिशनला प्रत्येकाला त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा काम कुणाचं असणार आहे, एंटरप्राइजचं असणार आहे. त्यामुळे टू डेझिग्नेट द राईट पीपल टू लीड द प्रोजेक्ट ॲज अ टीम लीडर, प्रोजेक्ट लीडर म्हणून प्रत्येक व्यक्तींना सिस्टीममधल्या त्यांना रोल ते प्रोव्हाइड करावे लागतील. नेक्स्ट आहे टू लर्न अँड असिम्युलेट द इन्फॉर्मेशन अबाउट द सॉफ्टवेअर पॅकेजेस. ओके, आता आपण जे सॉफ्टवेअर पॅकेजेस आपण परचेस करून घेणार आहे ते सगळं अंडरस्टँड करून घेणं, ते लर्न करून घेणं, हे सुद्धा काम कोणाचं असणार आहे, एंटरप्राइजचं असणार आहे. नेक्स्ट आहे टू मोटिवेट इट्स एम्प्लॉईज टू चेंज अँड टू लर्न द न्यू टेक्नॉलॉजीज अँड प्रिपेअर देम टू अश्युम देअर न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि हे अजून काय असणार आहे की तुमचे जे एम्प्लॉईज आहेत, तुमच्या सिस्टीममध्ये काम करणार, त्यांना नवीन रोल प्रोव्हाइड करणं. ओके, आणि त्यांना त्यासाठी मोटिवेट करणं की आपण हे का करतोय हे त्यांना माहिती असलं पाहिजे. ओके, सो दॅट ह्या चेंजला त्यांना ते अडॉप्ट करून घ्यायसाठी त्यांना ते त्यासाठी मोटिवेट करणं, त्यांच्याकडून ते काम करून घेणं. ॲज वेल ॲज सपोज जर आपण एखादी नवीन टेक्नॉलॉजी जर यूज करत असतो सिस्टीममध्ये, तर ती नवीन टेक्नॉलॉजीला त्यांना ट्रेन करणं, त्या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा काम कुणाचं असणार आहे, एंटरप्राइजचं असणार आहे. ओके, लास्ट वन इज द should create an environment where ERP system can grow and produce the dramatic benefits it is capable of. ओके, म्हणजे असं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं आपल्या सिस्टीममध्ये की सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपली सिस्टीम किंवा आपली इम्प्लिमेंटेशन फेज आहे ही सक्सेसफुल व्हायला पाहिजे. जसं आपलं सॉफ्टवेअर हवं आहे तसं सॉफ्टवेअर त्या ERP वेंडरकडून आपल्याला तयार करून घेता आलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक एम्प्लॉय जो तुमच्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व झाला आहे किंवा प्रत्येक व्यक्ती जे सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व झालेली असेल, तर प्रत्येकाला ह्याच्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे की अरे आपण काय करतोय, कशासाठी करतोय. आणि एकदा ते त्या एन्व्हायरमेंटशी अडॉप्ट झाले किंवा ते असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं की नाही आपण नवीन थिंग्स क्रिएट करायच्यात. कारण जेव्हा आपण ERP इम्प्लिमेंट करणार आहे तेवढा काही पिरियड पुरतं आपल्या सिस्टीम आपली स्टॉप होणार आहे किंवा आपला बिझनेस आपल्याला स्टॉप करावा लागणार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही टाईपचं आपण एखाद्या प्रोसेसिंग किंवा फंक्शनॅलिटी करणार नाही आहे. अशा वेळेला काय होतं की काही लोक त्याला पॉज करतात, हे नको करायला. किंवा काही लोक काय करतात, नवीन टेक्नॉलॉजीला भीतात की असं केल्यानंतर काय होईल, मला त्या ठिकाणी मला करता येईल का नाही आहे त्या ठिकाणी, किंवा मला ते हँडल करता येईल का नाही आहे, अशी काही ना काही ते शंका त्यांच्या मनात असतात. आणि ह्या सगळ्या काढून टाकणं म्हणजेच काय, शुड क्रिएट अन एन्व्हायरमेंट. असं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं की सगळ्यांना एन्थुझियास्टिक झाली पाहिजे, सगळीजण म्हणली पाहिजे, सगळी रेडी टू प्रिपेअर, त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी ते प्रिपेअर असलं पाहिजे. आणि हे सगळं क्रिएट करण्याचं काम कोण असणार करतं, एंटरप्राइज करतं. त्यामुळे एंटरप्राइज म्हणजेच काय असणार आहे, एखाद्या व्यक्ती नसणार आहे. तुमची समजा मोठी फर्म कन्सिडर केलं तर टॉप लेवल मॅनेजमेंट असणार आहेत. त्यानंतर CEO आपण ज्याला म्हणतो CEO, CIO, दॅट इज CEO म्हणजेच काय, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CIO चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, CTO चीफ टेक्निकल ऑफिसर, ही CEOची टीम असणार आहे. ओके, नेक्स्ट याखाली अंडर येतात मॅनेजर्स वेगवेगळे असणार आहेत. मॅनेजरच्या हाताखाली काम करणारे ते एम्प्लॉईज असणार आहेत. नेक्स्ट
तुमचे काय असणार लो लेवल कुठले येणार आहे वर्कर्स. जसं पूर्ण हा जो फ्लो आहे टॉप लेवल मॅनेजमेंटपासून तुमच्या लो लेवल मॅनेजमेंट किंवा वर्कर्सपर्यंत हा प्रत्येक एम्प्लॉई ईच अँड एव्हरी एम्प्लॉई हॅज टू रेडी फॉर दॅट. म्हणजे प्रत्येकाला त्या पर्टिक्युलर ERP इम्प्लिमेंटेशन फेजसाठी रेडी असलं पाहिजे. आणि हे एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं काम कोण करतं एंटरप्राइज करतं. त्यामुळे एंटरप्राइज इज अ group of people with a common goal, and to achieve that goal they uses some resources, and these resources are manpower, machinery, method, money आणि मटेरियल. हे जे आहेत हे रिसोर्सेस यूज करतात आणि त्यांचे कॉमन गोल अचीव करतील. ओके, सो दीज आर नथिंग बट द रोल ऑफ द एंटरप्राइज. सो द नेक्स्ट पॉईंट इज अ रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ द ERP मार्केट. आता इथं आपण काय बघतोय की ERP मार्केट एवढं का वाढलंय किंवा ERP सगळे लोक इम्प्लिमेंट का करायला लागलेत, हे जे रिझन्स आहेत. ओके, द फर्स्ट वन इज दॅट इट एनेबल्स टू इम्प्रूव्ह द बिझनेस परफॉर्मन्स. ओके, म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जर ERPचं सॉफ्टवेअर किंवा ERPचं सॉफ्टवेअर सोल्युशन किंवा ERPचं पॅकेज जर तुम्ही तुमच्या सिस्टीममध्ये इम्प्लिमेंट केलं तर पहिला त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, इट एनेबल्स द इम्प्रूव्ह बिझनेस परफॉर्मन्स. बिझनेस परफॉर्मन्स काय करतो इम्प्रूव्ह केला होतोय म्हणजे चांगला होतोय. आता म्हणजेच काय, फर्स्ट वन टू सायकल टाईम रिडक्शन. म्हणजेच काय की समजा ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय होतं बघा की पर्टिक्युलर व्यक्ती येणार आहे. ओके, कस्टमर येणार आहे, त्यानंतर तुम्हाला ऑर्डर देणार आहे. ती ऑर्डर दिल्यानंतर मग तुम्ही रॉ मटेरियल परचेस करणार आहे, त्यानंतर प्रोडक्शन करणार आहे, नंतर ती पर्टिक्युलर ऑर्डर तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचणार आहे. ओके, ह्या सगळ्याला आपण जे मॅन्युअली करतोय ह्याला काय होतं वेळ लागतो. हेच कम्पेअर करा सायकल टाईम रिडक्शनमध्ये. तर काय होणार याच्यामध्ये की सिस्टीममध्ये एकदा कस्टमरने एंट्री केली की ऑर्डर प्रोव्हाइड केली तर ऑर्डर डायरेक्टली काय करतो तो लिंक काय करतो वेअरहाऊस डिपार्टमेंट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला जाणार आहे तो किंवा मग प्रोडक्शन आपण ज्याला म्हणतो तो लगेच मटेरियल अवेलेबल आहे का बघणार आहे, नाही तर लगेच तो काय करणार आहे परचेस डिपार्टमेंटला ऑर्डर पाठवायला सांगणार आहे की रॉ मटेरियलची ऑर्डर करून घ्या. डायरेक्ट लिंक तिथं पोहोचणार आहे. ती लगेच डायरेक्ट लिंक तो सप्लायर पाठवणार आहे, रॉ मटेरियल परचेस करून घेणार आहे. लगेच प्रोडक्शन डिपार्टमेंट शेड्यूल तयार करतं आणि मशिनरीज कुठल्या एम्प्लॉईज कुठल्या ते बघतं आणि डायरेक्ट प्रोडक्शनला स्टार्ट करतं. म्हणजे हे आपण जे मॅन्युअली करणार आहे हेच आपण काय करतो कम्प्युटराईज केलं तर काय होतं त्यामध्ये की प्रत्येक ठिकाणी काय होतं एकदा आपण एखादी ऑर्डर जर प्लेस केली तर डायरेक्टली ते प्रत्येक ठिकाणी मेसेजेस किंवा लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात की डायरेक्ट तो काय करतो वॉर्निंग मेसेज प्रोव्हाइड करणार, लिंक करणार, डायरेक्ट परचेस ऑर्डर पाठवणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं सायकल टाईम रिड्यूस होते. त्यामुळं जो मॅन्युअली एखादा प्रोडक्ट कस्टमरपर्यंत 10 दिवसात जात असेल तर तोच प्रोडक्ट थ्रू ERP काय करणार आहे 5 ते 6 दिवसामध्ये त्यापर्यंत पोहोचणार आहे. ह्यालाच काय म्हणतो सायकल टाईम रिडक्शन. नेक्स्ट आहे इन्क्रीज द बिझनेस एजिलिटी. म्हणजे काय होतंय ह्याच्यामुळे काय होणार आहे बिझनेस आपला वाढणार आहे. जास्त आपली जर जास्त इझिली आपण कस्टमरची ऑर्डर फुलफिल करत राहिलो कमी वेळेमध्ये तर तेवढी जास्त कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे कस्टमर वाढले की ऑटोमॅटिकली आपला बिझनेस काय होणार आहे एक्सपांड होणार आहे. नेक्स्ट आहे इन्व्हेंटरी रिडक्शन. जे इन्व्हेंटरी रिडक्शन म्हणजे काय होतं प्रत्येकाला जायचं त्या परचेस ऑर्डर बघायची असेल तर रॉ मटेरियल सप्लाय सिलेक्ट करायचा, परत ती प्रोसिजर फॉलो करायची, हे सगळं थ्रू ERP रिड्यूस केलं जाते. नेक्स्ट आहे ऑर्डर फुलफिलमेंट इम्प्रूव्हमेंट. जसं आपण बघितलं की इझिली ऑर्डर प्लेस केली जाते त्या ठिकाणी, त्यामुळे ते सुद्धा इम्प्रूव्ह झाले. नेक्स्ट आहे सेकंड वन सपोर्ट्स बिझनेस ग्रोथ रिक्वायरमेंट. ओके, तर फर्स्ट वन न्यू प्रोडक्ट अँड प्रोडक्ट लाईन और न्यू कस्टमर. इथं आपण काय करतोय की सपोज मला नवीन एखादा प्रोडक्ट ट्रॅडिशनल वेमध्ये नवीन प्रोडक्ट जर मला इम्प्लिमेंट करायचं जर असेल तर मला पूर्ण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा त्यासाठी तयार करावं लागते. तेच आपल्या ERP मार्केटमध्ये किंवा ERP ह्याच्यामध्ये काय असणार आहे की फक्त तुम्हाला काय करणार आहे एखाद्याच फॉर्ममध्ये चेंजेस करावे लागणार आहेत, न्यू प्रोडक्ट ॲड करायचे किंवा न्यू कस्टमरची इन्फॉर्मेशन ॲड करायची, एवढंच फक्त त्या ठिकाणी करायला लागणार आहे. हेच ट्रॅडिशनल वेमध्ये सगळं तुम्हाला मॅन्युअली प्रत्येक बुकमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ते स्टोअर करून ठेवताय त्या प्रत्येक ठिकाणी इन्फॉर्मेशनमध्ये ॲड करावं लागेल. हे इझी आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल रिक्वायरमेंट इन्क्लुडिंग मल्टिपल लँग्वेज अँड करन्सीज. आता ह्याच्यामध्ये काय होतं की सपोज मी काय करू शकते ERPमध्ये की ERPमध्ये काय आहे तुमचं हे फ्लेक्झिबल आहे, जसं हवं आहे तसं बघू शकतो कारण हे ग्लोबल यूज करणार आहे तुम्ही. आणि ग्लोबल ज्यावेळेला यूज करतो सपोज कन्सिडर करा की माझी एखादी ऑर्डर अमेरिकेची. ओके, सो मला जे काय त्यांचं बिलिंग असेल ते डॉलरमध्ये करावं लागणार आहे. म्हणजे मला इथल्या रुपीजचं कन्व्हर्जन डॉलरमध्ये करून द्यावं लागणार त्या ठिकाणी. ॲज वेल ॲज त्यांचे जसे नॉर्म्स असतील किंवा त्यांचे जसे लिगली त्यांच्या प्रोसिजर असतील त्या प्रोसिजरवर मला ते फॉलो करावं लागणार. आणि ह्या सगळे करन्सीज किंवा लँग्वेज इश्यूज जे असतील हे सगळे ERP पॅकेजमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. तर तुम्ही इझिली लँग्वेज चेंज करू शकताय, करन्सी चेंज करू शकताय किंवा लिगल कन्सल्टेशन आपण ज्याला म्हणतोय
की लिगली जे लिगल ॲस्पेक्ट्स असतात हे सगळे ह्याच्यामध्ये फुलफिल केले जाते. त्यामुळे तो कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट केला जात नाही त्या ठिकाणी. ओके, जसं युजरची रिक्वायरमेंट असेल किंवा जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या वेळेला तुम्ही ते बिलिंगसुद्धा प्रोव्हाइड करू शकता. त्यामुळे हे सुद्धा काय आहे तर रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ द ERP मार्केट. नेक्स्ट थर्ड वन आहे प्रोव्हाइड फ्लेक्झिबल इंटिग्रेटेड रिअल टाईम डिसिजन सपोर्ट. आता ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की आपण काय करतो सेंट्रलाइज डेटाबेस यूज करतो. सेंट्रलाइज म्हणजेच काय, जी काय तुमचं डिपार्टमेंट जरी वेगळे असतील त्याचे फंक्शनॅलिटी जरी वेगळ्या असतील तर ॲक्च्युअल जो काय डेटा किंवा इन्फॉर्मेशन आहे ते एकाच ठिकाणी सेंट्रली स्टोअर करून ठेवलं जातं. ह्यालाच आपण म्हणतो सेंट्रल डेटाबेस. आणि हे डेटाबेस सेव्ह करण्यासाठी ते डेटा वेअर हाऊसिंग ही जी टेक्निक आहे, हे डेटा वेअर हाऊस ही जी टेक्निक आहे ही टेक्निक यूज करतात. त्यामुळे तो डेटा काय होतो एकाच ठिकाणी इंटिग्रेटेड म्हणजेच काय एकाच ठिकाणी अवेलेबल होते. ओके, ॲज वेल ॲज फ्लेक्झिबल. एका ठिकाणी चेंज केला तर तो चेंज थ्रू आउट सगळ्या ठिकाणी अप्लाय केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर काही SBI. ओके, तर SBIच्या एका ब्रँचमध्ये सपोज मी काहीतरी विड्रॉल केलं तर मी कुठल्याही ठिकाणी जाऊन जरी मी चेक केलं तरी मला काय असणार आहे तेवढीच अमाऊंट दाखवणार आहे. सेम अमाऊंट इज शोन बाय इच अँड एव्हरी ब्रँच. कुठल्या जरी ठिकाणी गेलं तरी सेमच अमाऊंट तुम्हाला दाखवणार आहे. ह्यालाच काय म्हणतो फ्लेक्झिबल आहे ते. अँड ॲज वेल ॲज रिअल टाईम डिसिजन सपोर्ट. सपोज इन केस मला लगेच डिसिजन एखादा घ्यायचा असेल की मला आता काय केलं पाहिजे किंवा फ्युचर डिसिजन मला घ्यायचं असेल तर मला सगळा होल डेटा मला एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. मला पर्टिक्युलर जाऊन फायनान्स डिपार्टमेंटचा डेटा मला सेपरेटली घ्यायची गरज लागत नाही आहे. पर्चेसचा डेटा सेपरेट घ्यायची गरज लागत नाही आहे. मी काय करू शकते एकाच ठिकाणी सेंट्रलाइज डेटाबेस असल्यामुळं सगळी इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे मी जो काय डिसिजन आहे तो डिसिजन मी इझिली घेऊ शकते. त्यामुळे इट इज अ फ्लेक्झिबल इंटिग्रेटेड अँड रिअल टाईम डिसिजन सपोर्ट आहे. नेक्स्ट आहे फोर्थ वन इलिमिनेट द लिमिटेशन्स इन लिगसी सिस्टम. लिगसी म्हणजेच काय ट्रॅडिशनल अगोदर सुद्धा त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम सगळे इलिमिनेट केले गेलेत. तर फर्स्ट प्रॉब्लेम काय होता की सेंच्युरी डेटिंग इश्यूज. म्हणजेच काय की आपण सपोज त्याला मॅन्युअली वर्किंग होतं म्हणजे ठराविक काळापुरतं एक 10 वर्षापूर्वीची आपली इन्फॉर्मेशन सेव्ह करतो. समजा 20-25 वर्ष किंवा एका दशकाची इन्फॉर्मेशन अशी कुठलीही इन्फॉर्मेशन सेव्ह करायला आपला प्रॉब्लेम क्रिएट होतो त्या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये काय की किती टाईपची किती लॉंग ॲगोची जरी इन्फॉर्मेशन असेल तरी तो इझिली तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. नेक्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन ऑफ डेटा अँड प्रोसेसिंग. ह्याच्यामध्ये काय होते की पूर्ण सगळं तुम्हाला सेपरेट करून देतात. कुठली इन्फॉर्मेशन कुठे जाणार आहे, कुठली इन्फॉर्मेशन कुठे येणार आहे, सगळं सेंट्रलाइज एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. ती लिगल सिस्टीम कशी होती इनफ्लेक्झिबिलिटी टू चेंज करू शकत नव्हती. त्यामध्ये जास्त चेंजेस करता येत नव्हते. पण आपल्या ERP सिस्टीममध्ये चेंज आपण इझिली करू शकतो. आणि इनसपोर्टेबल टेक्नॉलॉजीज. लिगल सिस्टीममध्ये काय होतं की नवीन टेक्नॉलॉजी सपोज आली तर त्या ठिकाणी यूज करता येत नव्हती. पण आपण ERPमध्ये काय आहे की असं बेनिफिट आहे की तुमच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या गेलेल्या असतात. जरी मार्केटमध्ये आता सपोज 4G आहे. ओके, मार्केटमध्ये 5G आलं 6G आलं तरी ते इझिली अडॉप्ट करून घेणार त्या ठिकाणी. जे स्लाईड चेंजेस केले तर लगेच ते इझिली अडॉप्ट करून घेऊ शकतं त्या ठिकाणी. त्यामुळे हे जे लिमिटेशन्स होते तुमच्या लिगसी सिस्टीमचे हे सगळे लिमिटेशन्स आपल्या ERP पॅकेजनं इलिमिनेट केलेत. त्यामुळे काय झालं ग्रोथ काय झाली वाढली. नेक्स्ट आहे टेक ॲडव्हान्टेजेस ऑफ अनटॅप मिड मार्केट. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा काय होतं की बिझनेस ठराविक ठिकाणीच होता. ओके, तेवढ्या एरिया पुरताच ठराविक प्लेस पुरताच मर्यादित होतात. हेच आता काय करू शकते तुम्ही हे ERPचं पॅकेज यूज करता म्हणजे ग्लोबली तुम्ही यूज करू शकता त्या ठिकाणी. तर तुमची मार्केट व्हॅल्यू पण वाढू शकते आणि मार्केटचं ॲटोमॅटिकली तुमचं मार्केट स्प्रेड झालं किंवा एक्सपांड झाला तुमचा बिझनेस. आणि थ्रू ERP हे इझिली अफोर्डेबल आहे त्या ठिकाणी. ओके, अँड ॲज वेल ॲज क्लायंट सर्व्हर अँड ओपन सिस्टम टेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये काय तुमचं क्लायंट सर्व्हर आणि ओपन सोर्स सिस्टम टेक्नॉलॉजी पण अवेलेबल आहे. ओके, लास्ट म्हणजे व्हर्टिकल मार्केट सोल्युशन. व्हर्टिकल मार्केट सोल्युशन म्हणजेच काय असं काय नाही की टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लो लेवल मॅनेजमेंट. म्हणजेच काय टॉप लेवलचे लोक असतील, मिडल म्हणजे मॅनेजर्स वगैरे एम्प्लॉईज असतील आणि लो लेवल म्हणजे वर्कर वगैरे असतील. ह्या सगळ्यामध्ये तो इझिली कम्युनिकेट करतोय. त्यामुळे व्हर्टिकल मार्केटमध्ये सुद्धा काय तुमचं सोल्युशन म्हणजेच काय जरी तुमचा बिझनेस हा लार्ज बिझनेस असेल किंवा मिड साईज बिझनेस असेल किंवा लो बिझनेस असेल लो साईजचा किंवा स्मॉल स्केल आपण ज्याला म्हणतो म्हणजे जास्त लोक काम करणारे असतील किंवा कमी असतील किंवा एकदम लो असेल की 2-3 लोक मिळून काम करत असतील तरी सगळ्यांसाठी हे ERP पॅकेजेस अवेलेबल आहेत. असं काही नाही आहे की त्या ठिकाणी जास्त मोठी कंपनी असेल तरच ERPचं सॉफ्टवेअर यूज करू शकते असं काही नाही आहे. तुमचं जरी सिस्टीम तुमची लहान असेल तरी ते चेंजेस करून आपण ते इझिली यूज करू शकतो त्या ठिकाणी. आणि इट इज अफोर्डेबल सगळ्यांना अफोर्डेबल अशा प्राईसमध्ये ते अवेलेबल करून देते. त्यामुळे हे सगळे एवढे सगळे बेनिफिट्स असल्यामुळं
हे काय झालं आहे, ERPचं मार्केट वाढलं आहे अँड इट इज नथिंग बट अ रिझन्स फॉर दीज आर नथिंग बट अ reasons for growth of ERP market. Okay, thank you.